कृषी विधेयक केलेले धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि ते रद्द करण्यात यावं यासाठी 26 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दिल्ली येथे मोर्चाचं आंदोलन केलेलं आहे। आज 13वा दिवस, आजही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाने त्यांनी आज 8 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतासह महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ आपल्यासोबत आहेत। आपण जाणून घेणार आहोत की नेमकं हा मोर्चाला यश येणार आहे का किंवा याच्यात काही बदल होणार आहे का। आपल्यासोबत आहेत माजी आमदार दिलीप वाघ। गेल्या 13 दिवसापासून संबंध देशामध्ये विशेषतः दिल्लीमध्ये शेतकऱ्यांविरुद्ध जो काही कायदा या ठिकाणी आलेला आहे, हमी भावाच्या संदर्भात असेल किंवा अन्य भावाबाबत असेल, त्यामुळे आंदोलन त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये देखील बंद पुकारण्यात आलेला आहे आणि याला महाविकास आघाडीने या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही पाचोरा शहरामध्ये महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी बंदचं आवाहन केलं होतं। अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यापारी बांधवांनी या ठिकाणी बंद पाळलेला आहे आणि आम्ही शेतकरी जे दिल्लीमध्ये बसलेले आहेत त्यांना या ठिकाणी पाठिंबा दर्शवत आहोत। निश्चितपणानं या आंदोलनामुळे कुठेतरी सरकारला चांगला योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पाडू। आज महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी सगळ्यांनी सहभाग घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। धन्यवाद। या ठिकाणी केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांना रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाडू आणि या ठिकाणी आम्ही 100% पाचोरा शहर हे बंद म्हणून यशस्वी करून दाखवलेलं आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार दिलीप वाघ यांनी PBC मातृभूमीशी बोलताना सांगितलं। आपल्यासोबत पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजय गोहिल आहेत। नेमकं पाचोरा शहरासाठी किती बंद यशस्वी होणार आहे आणि किती वाजेपर्यंत या बंद राहणार आहे, त्यातल्या त्यात जीवनावश्यक वस्तूंसाठी कोणत्या दुकानांना या ठिकाणी सूट दिली गेलेली आहे, आपण जाणून घेणार आहोत नगराध्यक्ष संजय गोहिल यांच्याकडून। आज 8 डिसेंबरचा जो भारत बंद आंदोलन महाविकास आघाडीतर्फे जो करण्यात आलेला आहे, याच्या माध्यमातून पाचोरा शहरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक पक्ष मिळून संपूर्ण पाचोरा शहर बंदचं आव्हान कालच आम्ही डिक्लेअर केलं होतं व त्याकरताच आम्ही गावात जिथे गेलेलो आहे तिथल्या व्यापाऱ्यांनी सगळं फळभाजीवाल्यांनी 100% आम्हाला आंदोलनाला प्रतिसाद दिलेला आहे, सहभाग आपल्या शेतकऱ्यांच्या जनतेसाठी सहभाग दिलेला आहे। त्याकरता फक्त अत्यावश्यक सेवा चालू आहे, त्यात मेडिकल आहे, दवाखाने आहेत आणि काय तुमचं दूध वगैरे विक्री आहेत तेवढं चालू आहे। बाकी सगळ्या व्यापाऱ्यांना मी खूप धन्यवाद देतो, त्यांनी आमच्या बंदला 100% सहभागी झालो। धन्यवाद। आज देशामध्ये 26 नोव्हेंबरपासून शेतकरी हा आंदोलन करतो आहेत। हरियाणा आणि पंजाब इथल्या शेतकऱ्यांनी उद्रेक केला। महाराष्ट्रातही शेतकरी त्या ठिकाणी सामील झालेले आहेत। उत्तर प्रदेश, बिहार सगळ्या राज्यातून शेतकरी त्या ठिकाणी गेलेले आहेत। परंतु ज्या दिल्लीच्या बाउंड्री आहेत त्या सगळ्या सील करण्यात आलेल्या आहेत। दिल्लीमध्ये प्रवेश न दिल्यामुळे पोलिसांनी, कारण पोलीस जी यंत्रणा आहे ही दिल्ली सरकारच्या म्हणजे अंडर नसल्यामुळे ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते आणि म्हणून मोदींनी काय केलं, भारतीय जनता पार्टीचे जे मोदी सरकार आहे त्या सरकारने हुकुमशाही पद्धतीने जो हा कायदा मंजूर करून घेतला, जो राज्यसभेमध्ये घटनेप्रमाणे तो मंजूर व्हायला नको होता बहुमता अभावी, परंतु तो त्यांनी मंजूर करून घेतला आणि त्या कायद्यामुळेच त्यांनी या ठिकाणी अदानी अंबानीचं सरकार असल्यामुळे हे सरकार हे धनिकांचं सरकार असल्यामुळे यांचा सगळ्यात शेवटचा डोळा जो होता तो शेतकऱ्यांना होता। आणि हा भारत देश कृषीप्रधान देश आहे। या भारत देशामध्ये जवळपास 35% जी तरतूद होती पूर्वीच्या काळात, काँग्रेसच्या काळामध्ये 35% ही शेतकरीवर अर्थव्यवस्थेवर तरतूद केली होती शेतीवर, परंतु ती सुद्धा ती काढून टाकलेली आहे। 10-15% आता शेतीवर आहे, कारण की कृषीप्रधान देश एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे शेतकऱ्यांना वाईट दिवस आणायचे असं मोदींनी षडयंत्र रचलं। आणि कॅमेरामन किरण आयरेसह मी नगराज पाटील, PBC मातृभूमीसाठी पाचोरा।